हॅलो सत्यजित, अरे मी फोन कट करतो याचा अर्थ मला आता बोलायचं नाहीये हे कळत नाही का तुला? उगीच सारखा सारखा फोन करून त्रास देऊ नकोस. ते मंजिरी वहिनींना दुधात शतावरी घालून द्यायचं होतं, म्हणून म्हटलं की मीच दूध तापवते. तेवढाच माझा उपयोग. मंजुषाताई, आज तुमच्यामुळे मी या घरात टिकून आहे. नाहीतर मी जी पापं केले त्यानंतर. प्रिया, नको तो विषय. पण मंजुषाताई, तुम्ही इथे कशा आलात? म्हणजे त्या नीच माणसाने तर तुम्हाला, म्हणजे नक्की काय झालं? कसं आहे ना प्रिया, उसाचा पिळून पिळून चोथा झाला ना की कंटाळून तो फेकून दिला जातो. आता माझ्याकडून हिसकावून घेण्यासारखं काहीच उरलं नव्हतं, म्हणून एखादं खेळणं तोडून मोडून फेकून द्यावं तसं फेकून दिलं त्याने मला. आणि हो, मीही त्याचा गुन्हा केलाच होता ना. गुन्हा? तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी जे काही झालं तो सगळा खरा प्रकार त्याला कळला होता. त्याला हे कळलं होतं की सुरुवातीला मी त्याने पडवल्याप्रमाणे मुधोळकरांसमोर सगळं बोलले, पण नंतर मात्र मी माझे शब्द मागे घेतले होते. पण मंजुषाताई, तुमचे ते उपकार माझ्यावर झाले म्हणूनच तर आज. अगं उपकार कसले प्रिया, मी तुला आधी सांगितलं, कुणाच्या एका चुकीसाठी त्याला आयुष्यभराची शिक्षा देत नसतो आपण. आणि तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली, तुला त्या दळदळीतनं बाहेर पडायचं होतं. मी फक्त तुला हात दिला. पण मंजुषाताई, मी सतत तुमच्या संसारात विष कालवत आले तरी सुद्धा तुम्ही माझे. संसार संसार नव्हताच तो प्रिया, नरक होतं. माझ्यात आणि त्या माणसामध्ये जे नातं होतं त्याला एकच शब्द आहे, नरक. माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं खरं त्याने, पण ते मंगळसूत्र नव्हतंच, गळफास होतं. माझं मुळात त्या माणसाशी कधी लग्न झालंच नाही. 5 वर्ष मी माझ्या इच्छेविरुद्ध पण मंजुषाताई, माझ्या साखरपुड्याच्या दिवशी तुम्ही पुन्हा येऊन शब्द फिरवलेत, हे त्या माणसाला कसं कळलं? म्हणजे कोणी सांगितलं? कोणी सांगितलं माहित नाही, पण ज्याने कोणी सांगितलं त्याने आयुष्यभराचे उपकार करून ठेवलेत माझ्या. ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच. गुड, तू माझ्यावर उपकार केलेस, मी तुझ्यावर केले. फिट्टम फाट झाली. नाहीतरी मी किती गोष्टींचं गिल्ट बाळगायचं. आज सकाळी प्रिया पोलीस स्टेशन मध्ये दादा होळकरला भेटायला गेली होती. हो, काय बोलताय तुम्ही भाऊजी? प्रिया त्या हरामखोराला भेटायला कशाला जाईल? तुझी खात्री पटत नसेल ना तर चल आत्ता माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला. तिथे प्रियाच्या नावाची नोंद असेल रजिस्टर मध्ये. अर्थात तिथेही खोटं नाव लिहिण्याचा प्रिया हलकटपणा करू शकते. भाऊजी, प्रियाबद्दल काहीही बोललेलं खपवून घेणार नाही मी. सुहास, भाबडा आहेस तू.
आणि तुझ्या या भाबडेपणाचा मूर्खपणा होण्याआधी तुला या सगळ्यातून जागं करावं हे मी माझं कर्तव्य समजतो. प्रिया आज दादाला भेटायला गेली होती हे खरं आहे. आता ती का भेटायला गेली होती हे आपल्या सगळ्यांच्या तर्काच्या पलीकडचं आहे. आणि सुहास, तुझं आणि प्रियाचं लग्न व्हावं अशी माझी आणि मधुराची कधीच इच्छा नव्हती. आणि हे मी तुझ्यापासून कधी लपूनही ठेवलं नव्हतं. तुमच्या साखरपुड्याच्या दिवशी जो काही तमाशा झाला तो दादा होळकरचा डाव होता. दादाला काय गरज रे प्रिया बरोबर हे असं डाव खेळायची? हं? प्रिया कोण आहे त्याची? हे सुहास, मधुराचा खून झाला ना त्यावेळी नेमकी प्रियाच आमच्या घरी होती. भाऊजी, पण प्रियाचा त्या घटनेशी काहीही संबंध नाहीये हे सिद्ध झालंय आता. तो निव्वळ एक योगायोग होता नाही का? सुहास, एकाच माणसाच्या बाबतीत असे सारखे योगायोग कसे घडू शकतात रे? हं? माझ्याकडे कुठलाच पुरावा नाहीये, पण मधुराची शपथ घेऊन सांगतो, प्रिया जशी दिसते ना तशी ती नाही. तिची ती आतल्या आत घुसमट वगैरे सगळं झूट आहे. ती आतल्या गाठीची आहे हेच खरं आहे. भाऊजी, स्टॉप इट आय से. प्लीज, मी प्रियाबद्दल हे सगळं नाही ऐकून घेऊ शकत. सो यू प्लीज कीप युअर सेल्फ अवे फ्रॉम दिस. ठीक आहे, नको ऐकूस माझं. पण प्रियाच्या बाबतीत पुढे जाण्याआधी प्रियाला एकदा विचार की ज्या माणसाने तिला किडनॅप केलं होतं त्याच माणसाला भेटायला ती तुझ्याशी खोटं बोलून का गेली होती? काय सत्यजित, काय झालंय? मी मेले का जिवंत हे बघायला आलायस का? नको स्वतःच्या मनाला एवढा घोर लावून घेऊस माझ्यासाठी. तू माझी इतकी काळजी करावीस एवढी लायकी नाही माझी. का बघतोयस असं माझ्याकडे? सत्यजित, प्लीज नको बघूस असं. मला अपराधी वाटतं. मला का अपराधी वाटेल? मी कुठलाही अपराध केलेला नाहीये. मग तरीही खोटं बोलायची गरज का पडते? मी काय खोटं बोलले? नाही बोललीस? प्रश्नाला प्रतिप्रश्न नको, उत्तरं हवीत असं नेहमी तूच म्हणतोस. ज्याला प्रश्न पडतात तो असंच म्हणणार. पण इथे प्रश्न मला पडलाय. मी काय खोटं बोलले? स्वतःच्या मनाला विचार. माझं मन स्वच्छ आहे. इतरांनी त्याचं पोतेरं केलं असलं तरी माझ्यासाठी ते स्वच्छच आहे. अच्छा, मग तुझ्या या स्वच्छ मनाला विचारून सांग, आज सकाळी देवळात जाते असं सांगून तू नेमकं कुठे गेली होतीस? सांग ना. दादा होळकरला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन भेटण्याचं काय कारण होतं? असं कुठलं काम अडलंय तुझं त्याच्याकडे? तुमच्यामध्ये आणि सत्यजित दादांमध्ये काही वाद चालले आहेत का? नाही म्हणजे मी आज पहाटेच उठली
तेव्हा पाहिलं की सत्यजित दादा सोफ्यावर झोपले होते. मंजिरी, काय ग? कसला विचार करतेस? काय नाही, त्यांच्या वागण्याचा विचार करत होते. आजी, माझी एक विनंती आहे, प्लीज ऐकाल? प्लीज तुम्ही यांना सांगा ना, असं हॉलमध्ये झोपणं बरं नाही वाटत. तुम्ही आतल्या रूम मध्ये झोपा म्हणा. हा, आता मंजुषा ताई पण घरी आल्यात, बरं नाही दिसत ना ते. कसं आहे, मी तुमच्याशी आणि आईंशी मनमोकळेपणे बोलू शकते म्हणून तुम्हाला सांगते. मी त्यांना काहीच त्रास देणार नाही, तोंडातून चकार शब्द काढणार नाही. हवं तर चटई घालून खाली झोपेन मी. पण प्लीज तुम्ही त्यांना सांगाल? आजी, सांगाल ना? सांगत. काय झालंय? अशा का बघता तुम्ही माझ्याकडे? तुमच्या नवरा बायकोंचं विचित्र वागणं बघते म्या. नवऱ्याच्या कानावर एखादा शबूत टाकायचा असेल तर तू मला सांगतेस. हे तुमचं वागणं जरा विचित्र वाटत नाही? पण काय करू मी, तुम्हाला तर माहितीच आहे. मी ठाव आहे मला, ठाव आहे. म्हणूनच पूर्वीसारखा तुमचा संसार सुखाचा होऊ दे म्हणून देवाकडे रोज प्रार्थना करत असते मी. काय काळजी करू नकास, समजा व्यवस्थित होईल. स्वामी, उत्तराची वाट बघतोय मी प्रिया. तुझी माणसं माझ्यावर पाळत ठेवून आहेत का? माझी माणसं? मी एखादा अंडरवर्ल्ड डॉन असल्यासारखं बोलतोस. माझी कुठली आली माणसं? मुद्दा तो नाहीच. मुद्दा हा आहे की देवळात जाते असं खोटं सांगून तू दादा होळकरला भेटायला का गेलीस? त्या दादा होळकरला जो फक्त माझा नाही आपल्या अख्ख्या कुटुंबाचा शत्रू, त्या दादा होळकरला ज्यानं तुला किडनॅप केलं, ज्यानं नेमकं काय काय केलं याचा पाढा मी पुन्हा वाचायला हवाय का प्रिया? माझ्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी तू तेही करशील, पण तुला आनंद मिळतोय ना, मग तू कर. मला तेही चालेल. प्रश्न माझा नाहीच आहे. ज्या माणसानं तुला या जखमा दिल्या त्याला पुन्हा जाऊन भेटायची काय गरज होती? ज्या माणसाने मला जखमा दिल्या तो त्याच्या पापांची शिक्षा कशी भोगतो हे बघायला गेले होते मी. तू माझी उलट तपासणी घेतोयस ना? ठीक, मग ऐक. सकाळी जेव्हा मी इकडनं बाहेर पडले तेव्हा मी देवळात जाण्यासाठीच गेले होते आणि मी देवळात गेलेही होते, पण तिथे माझं चित्तच थाऱ्यावर येईना. त्या दगडाच्या मूर्तीकडे बघून मन शांत होत नव्हतं. मग मी तिकडनं निघाले. पेड्यासारखी रस्त्यावर सैर भैर फिरत होते कितीतरी वेळ. पण मग माझ्या लक्षात आलं की ज्या वेदनांपासून मी पळण्याचा प्रयत्न करते त्या माझ्या आतमध्ये. मी कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरी त्या माझी पाठ नाही तोडणार. जीव देण्याचा मार्ग तर मी स्वतःसाठी केव्हाच बंद केला होता, त्यामुळे तेही करता येत नव्हतं. स्वतःला संपवता येत नव्हतं, हे थांबवता येत नव्हतं, शांतता मिळत नव्हती. मग मी काय करायचं? सत्यजित, अशा वेळी एकच मार्ग उरतो,
सुडाचा. तो नीच माणूस त्या पोलीस कोठडीत कसा चढतो ना हे मला माझ्या डोळ्यांनी बघायचं होतं. मग शांतता मिळाली असती कदाचित, म्हणून गेले होते तिकडे. पण नाही, तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही बसणार हे माहितीये मला. तुला तर असंही वाटेल ना की त्यांनी मला किडनॅपच केलं नव्हतं किंवा आमचं काहीतरी कारस्थान सुरू आहे म्हणून मी त्याला. प्रिया, मी असं काहीही म्हटलेलं नाहीये. आहे सत्यजित, उद्या उठून तू हे जरी म्हणालास ना की तुम्ही लपून लग्न केलंय आणि मग तू इथे पळून आलीस तरी मला आश्चर्य नाही वाटत. प्रिया, उगीच काहीतरी बडबडू नकोस प्रिया. मी तुझ्यावर असा कुठलाच आरोप केलेला नाहीये. आरोप केलेला नाहीये, पण माझी काही माणसं आहेत जी तुझ्यावर पाळत ठेवून आहे. त्यामुळे तू कुठे जातेस, काय करतेस, कोणाला भेटतेस याची सगळी इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत पोहोचते. हेच म्हणायचंय ना तुला? तुझ्यावर कोणाचीही पाळत नाही, तुझ्यावर कुठलंही बंधन नाही. तू तुला हवं तिथे जाऊ शकतेस. मला फक्त तुझी काळजी वाटते. काळजीचं तर तू बोलूच नकोस सत्यजित. तुला माझी किती काळजी वाटते ना हे त्या माणसाच्या घरात असताना प्रत्येक क्षणाला जाणवत होतं मला. तो माझे हाल करत होता, मला वाटेल तसं वागवत होता. तेव्हा कुठे होती तुझी काळजी? 3 दिवस त्या नरकात मी काय काय सहन केलंय, तेव्हा कुठे होती तुझी काळजी सत्यजित? दुसऱ्याच दिवशी पोलीस आले होते प्रिया, पण तूच त्यांना सांगितलंस की तू स्वखुशीने त्या हरामखोराबरोबर राहतेस. हो का? चुकलं माझं. आय एम सॉरी. पण पाठीला जेव्हा सूर्याचं पातं चिकटलेलं असतं ना तेव्हा बाणेदारपणा नाही दाखवता येत. तुझ्यासारख्या महान पुरुषाला जमत असेल ते, पण माझ्यासारख्या फडतूस मुलीला नाही जमलं. चुकलं, सॉरी. घाबरले होते मी. प्रिया, अगं मी त्याच्यावरून तुला दोष नाही देते. मला कळते तुझी अवस्था, पण माझं म्हणणं एवढंच आहे की आता तुला तिकडनं मी सोडवलंय ना, उपकार केले ना तुझ्यावर, मग स्वतःचं तोंड बंद ठेव आणि पडून राह का कोपऱ्यात. हेच बोलायचं ना तुला? स्वतःच्या दुःखाचा बाजार मांडू नकोस आणि आमच्या डोक्याला ताप देऊ नकोस, हेच ना? तसंच होईल सत्यजित, इथून पुढे तसंच होईल. घुसमटून जीव गेला तरी चालेल, पण स्वतःच्या वेदना कमी करण्याचा काडीचाही प्रयत्न करणार नाहीये मी. उगाच तुला त्रास नको ना. तू जर असंच बोलणार असशील तर इथून पुढे आपल्यात कुठलंही संभाषण होऊ शकत नाही. आणि तुला तेच हवंय ना, ही ब्याद आयुष्यातून कायमची टळली तर? बास प्रिया, बास. अति होत आहे आता. तू यातना भोगल्यास, अतोनात यातना भोगल्यास. कोणीच ते अमान्य करत नाहीये, पण तू इथे नसताना या घरातल्या माणसांचं सुख उतू जात होतं असा समज करून घेऊ नकोस. तुझ्या काळजीत आईच्या आजीच्या डोळ्याला डोळा लागला नाही. आत्तेनी तर अन्न पाणी टाकलं होतं. तो सुहास बिचारा काळजीनं अर्धमेला झाला होता. मंजिरी, सोड. उगाच दुसऱ्यांच्या दुःखाचे हिशोब मी तुझ्यासमोर का मांडू? तुला असं वाटतं ना की तुझ्यासाठी मी काहीच केलं नाही. मग आता तूच सांग, तुझ्या यातना कमी करण्यासाठी मी नेमकं काय करणं अपेक्षित आहे? सांगू? सांग ना. एवढा विचार कसला करतेस? सोड ना. लाख वेळा सांगून झालंय. पुन्हा पालथ्या घड्यावर पाणी घालण्यात काय अर्थ आहे? हेच मी सुद्धा म्हणू शकतो. तुला जे हवंय ते कधीच होऊ शकत नाही, तरीही तू. का नाही होऊ शकत? सत्यजित, तुला तुटलेला मोडलेला संसार आयुष्यभर ओढण्यात धन्यता वाटतेय, पण जिचं आयुष्य तुझ्या बघण्याने धन्य होऊ शकतं ती मुलगी तुला दिसत नाही. एकदा हिंमत कर सत्यजित, फक्त एकदा. सुहास बरोबर झालेला साखरपुडा मी एका क्षणात मोडायला तयार आहे. मग तू, पी आणि पिल्लू, आपण तिघच असू. मी तुला प्रॉमिस करते, मी स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त जपीन तिला. आणि तुला इतकं सुख देईन की तू विसरून जाशील तुझ्या आयुष्यात मंजिरी नावाची मुलगी कधी आली होती. सत्यजित, एक संधी दे प्लीज. तुझ्या माझ्यासाठी नाही, पिल्लूसाठी. सतत आई बाबांची भांडणं डोळ्यासमोर बघत वाढणाऱ्या मुलांची अवस्था काय होते हे मी तुला सांगायला नकोय. सत्यजित, हे असं भरकटलेलं आयुष्य द्यायचंय का तुला पिल्लूला? तू प्लीज एकदा मन घट्ट कर. ते जर तू केलंस ना तर आपण. प्रिया, मंजिरी माझी बायको आहे.
आणि हा खूप मोठा विनोद आहे. असेल, पण ती पिल्लूची आई आहे आणि ही नशिबानं कपाळावर कोरलेली रेघ आहे. ती तू किंवा मी पुसू शकत नाही.